मी अनेकांच्या बरोबर काम केलं, त्यांचा सगळा उल्लेख करत नाही। मला राणे साहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही, कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो। परंतु एखाद्या नेत्याचा, एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणे साहेबांच्या रूपाने बघितलंय। म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता, आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची। आणि नुसतं असं मागं बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार चिडी चुप हजर तिथं असायचे, एकही इकडं तिकडं जायचं नाही, संपूर्णच्या संपूर्ण हजर असायचं। तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही। आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात, त्या पक्षाचे लोक असले तर हजर, नसले तर नाही, त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही। परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे, प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे, काम कशा पद्धतीने उरकायचं असतं, हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणे साहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं। मी अशोकरावांचे तसं बघितलं तर अशोकरावाने आम्ही साधारण एकाच काळामध्ये एकाच बॅचचे असल्यामुळं आम्हाला तिथं काम करता आलं, आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा मी आता ते काढत नाही, परंतु अशोकरावांच्या आधी मुख्यमंत्री असताना काही गोष्टी तिथं चर्चा व्हायची, आणि त्यावेळेस मी अशोकरावांकडे बघायचो आणि अशोकराव माझ्याकडे बघायचे। मला काय त्यांना सांगायचं ते त्यांना कळायचं, त्यांना काय मनात दुःख व्हायचं ते मला कळायचं। परंतु अशोकराव अनेकदा तुम्हाला आठवत असेल, मी बाकीचं बोलत नाही कारण ते त्यांना मलाच माहिती आहे, तुम्ही किती डोकं खाजवलं तरी काही तुम्हाला कोणाला कळणार नाही, पण तेव्हा त्यांना ते खूप खंत वाटायची, हे मी अतिशय जवळनं बघितलं। त्यांनी पण त्यांच्या परीनं त्यांना कारकीर्द कमी मिळाली। कधी कधी काही राजकीय नेत्यांच्यावर अशा प्रकारचे काही आरोप होतात, त्या आरोपात तथ्य नसतं, ते फार नंतर उघड पडतं किंवा नंतर त्याचा तपास लागतो, परंतु त्यांना त्याची किंमत ही मोजावी लागते, आणि त्याच्यावर त्यांनाही कमी कारकीर्द तशी साधारण 2 वर्षाचीच अंदाजे मिळाली, 2-2.5 वर्षाची कारकीर्द मिळाली। पण त्यांनी पण मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आणि आपल्या सगळ्या राज्याच्या जनतेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला। ही पण आठवण आज आवर्जून मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो। आज एकनाथरावजी आले नाही, त्याच्यामुळे त्यांचा मागाशी 4 वाजता मला फोन आला की मी दर्याला आहे, तिथं आपल्या राज्य सरकारच्या वतीनं पर्यटन विभागाच्या तर्फे पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला साधारण 3-4 दिवसाचा आपण घेतलेला आहे। उद्या त्याचा समारोप आहे, स्वतः मुख्यमंत्री त्या समारोपाला जाणार आहे, पण तिथं काही नाना पाटेकरांचे कार्यक्रम आणि श्री यांचे कार्यक्रम, अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळं ते मला म्हणले की मला यायचा खूप मी प्रयत्न करीन, पण ते येऊ शकले नाही, आणि इतर पण मान्यवर आले नाही, त्यालाही काही कारणं आहेत। पण मी पुन्हा सांगेन की आपल्याला शेवटी राजकारणाच्या ठिकाणी आपण करू। आपण ज्यावेळेस चव्हाण साहेबांचं नाव घेतो त्यावेळेस या राज्याला सुसंस्कृतपणा काय असतो आणि सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, हे जी शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, बेरीजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलं आहे। ठीक आहे, राजकीय वेगवेगळे मतभेद असू शकतात, परंतु ते मतभेद कुठपर्यंत आणायचे, शेवटी एक जातीय सलोखा राहिला पाहिजे, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, देशातलं नंबर 1चं राज्य सतत राहिलं पाहिजे, पर कॅपिटा उत्पन्न माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मग तो गरीब असला तरी देशाच्या तुलनेमध्ये पहिल्या क्रमांकाचं असलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये घेत आहे। आम्ही लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पण चांगल्यातले चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। त्याला मनापासूनची साथ केंद्रीय मंत्रिमंडळाची आहे, पंतप्रधानांची आहे, अमित भाईंची आहे, इतर मान्यवरांची आहे, आणि त्याच्यातून खूप महत्त्वाचे प्रकल्प हे आम्ही पुढे नेटाने नेण्याचा प्रयत्न करतोय। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।